मयूर त्याच्या साथीनं मयूर आणि प्रशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पंकज सज्ज होते. लेट्स प्लेचा इशारा. पहिला चेंडू पहिल्या इनिंगचा पहिला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं आणि स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना चेंडूला यष्टरक्षकाच्या हातामध्ये पाठवत असताना निर्धाव चेंडूची सांगता झाली. सुरुवात सुद्धा होतीये. आता काळभैरव क्रिकेट संघ कुडकी म्हसळा श्रीवर्धन हा संघ एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला श्री आई चंडिका देवी आंगले हे दोन संघ डिपेंडिंग चॅम्पियन आहेत. आंगले तर त्यांच्या समोर आता कुडकी संघ कशा पद्धतीचा परफॉर्मन्स करतोय हे पाहणं रोचक ठरणार आहे. या अगोदरची मॅच काही अशी बघायला मिळाली जणू की सिंगलला काही भाव नाही, डबलला काही भाव नाही, फक्त षटकार आणि चौकारालाच किंमत आहे, अशा प्रकारची काहीशी मॅच बघायला मिळाली. असो त्यानंतर आता पुन्हा एकदा बॅक टू द मॅच. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली नाही. चेंडू सरळ गेलाय सीमा रेखा पार. षटकार. सात धावा धाव फलकावरती. पहिला चेंडूवरती डॉट, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती षटकार. हळूहळू पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातो. आता 6 लॉक आहे. 6 नंतर आपल्याकडे 98 असं काही नाही आहे. पण काय या 6ला कायम ठेवलं जातंय का? दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा मोठा प्रहार. यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न आणि चेंडू निघून गेलाय स्क्वेअर लेग सीमा रेखा पार. षटकार. प्रशांतच्या बॅटमधून लगातार 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. आज लगातार 5 चेंडूवरती 5 षटकार आपण बघितलेत. या स्पर्धेमध्ये रन होतील की नाही असं सकाळपासून वाटत होतं आणि मध्येच एक 70 धावांचं आव्हान आलं आणि त्याचा पाठलाग सुद्धा झाला. आता मगाशी काही 60+ धावफलक होतं तिथे सुद्धा पाठलाग झाला आणि यावेळेला बॅटची टोएच ओ झेल उंच हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि तो कॅच लपकत असताना थोडी झाली चुकी. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती टीम श्री आई चंडिका देवी आंगले. थँक्यू डीजे. चला जागमाता देवी क्रिकेट संघ कबरगाणी आणि बालमित्र क्रिकेट संघ लोकरवण दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चावेमध्ये गेला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेलची संधी आणि झेल टिपला गेलाय. अजून एका विकेटचं पतन. दुसरा गडी बाद. गडी गारद. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. मिस्टर श्रीनाथ मैदानाच्या आतमध्ये येतात. धावफलकाची धावा किती आहेत? 14 म्हटल्यानंतर इथून पुढचे येणारी धावगती. परंतु मागील काही मॅचेस जर बघितल्या विवेक आपण जर का नजर टाकली या मॅचेसवरती तर 60 धावा या पुरेशा नाही आहेत असं काहीसं दाखवलंय मागील काही षटकाने काही मॅचेसनं. आणि त्या 60 धावा पुरेशा नसताना जर का 14-15च्या सरासरीनं आपण धावा बनवल्यात तर त्या 60च्या आसपासच तुम्ही जाऊन थांबताय. म्हटल्यानंतर तुम्हाला या षटकामध्ये 2 मोठे फटके प्रत्येक येणाऱ्या षटकामध्ये 2 मोठे फटके दाखवणं गरजेचं असणार आहे, अनिवार्य असणार आहे. बघूयात काय घडतंय. हो बॅकअप लाईन आणि चेंडूला बाहेरच्या दिशेने निघून जात असताना
आपण पाहतोय जिथे निर्धाव चेंडूची सांगता होतीये. डॉट बॉल येतोय. राऊंड द विकेट पुन्हा एकदा गोलंदाज येत असताना यावेळेला मोठा फटका बाळगण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. बॅटची आतली कडा घेऊन चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला. चेंडूला अडवलं गेलं तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली जाते. सिंगल येते. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल आणि जाऊन पोहोचतंय 15 धाव्यांवरती. हो यावेळेला फुल टॉस बॉल आहे. इनसाइड आउट खेळले चेंडूला. चेंडू कव्हर पॉईंटच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलाय आणि पुन्हा एकदा 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. बघा प्रत्येक चेंडूती धाव घेण्याचा मानस जरूर दिसतोय, परंतु इथं त्या फटक्याचं स्वरूप आणि येणाऱ्या धावांचा गुच्छा म्हणजे त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हणेल एक चौकार षटकार 3 अशा काहीशा धावा आल्या तर ठीक आहे, पण त्या व्यतिरिक्त बाकी धावा आल्या तर मात्र अडचणी थोड्याशा वाढतात. समोर शानदार स्ट्रोक स्टँड अँड डिलिव्हर्ड. चेंडूला पाठवून दिलं लॉंगॉच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. धावपल करते धाबा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 वरती जाऊन पोहोचलाय. 23 रन्स ऑन स्कोर बोर्ड आफ्टर दॅन 1 लॉस. तेवीस झाले. 23 नवीन गोलंदाज पार्थ गोलंदाजी मार्कवरती येतोय. पार्थच्या हातामध्ये आता चेंडू सोपविला गेलाय. तेवीस वरती 2 चेंडूचा खेळ 2 षटकांचा खेळ शिल्लक. तिसरं षटक प्रगतीपथावरती आणि पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल करायचा होता. हा जॅम काढायचा प्रयत्न. हो काय जबरदस्त एफर्ट चांगले, परंतु चेंडू थांबत नाही. चेंडू निघून गेला बॅकआउट स्क्वेअर लेग सीमारेखा पार चौकार. थँक्यू डीजे. चौकारांची आतिषबाजी चालू आहे आणि जणू काही या मैदानावरती सैलाब आलाय. षटकार चौकार या धाबांचा. चेंडू 4 धाबांसाठी जात असताना 27 वरती धावफलक जाऊन थांबले. 2 पडणं एका चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा यावेळेला बॅकअप लेंथ आणि टप्पा पडल्यानंतर तितकी उसळी नाही मिळाली जितकी अपेक्षित केली होती फलंदाजाने. आडव्या बॅटने खेळण्याचा काहीसा मानस आणि तिथे सुद्धा निर्धाव चेंडूची सांगता होते. या 2 संघांमधलं बॅटल खूप चांगलं रंगेल असं जवळजवळ या दोन्ही संघांच्या बॉडी लँग्वेजवरून वाटायला लागले. अंगली संघ ताकदवर संघ आहे, परंतु त्यासमोर खेळणारा काळभैरव क्रिकेट संघ कुडकी मस्रा श्रीवर्धन हा जो संघ आहे तो सुद्धा तितकाच ताकदवर. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. चांगलं जज केलंय चेंडूला आणि स्क्वेअर लेग मध्ये टिपलाय झेल. संपलाय खेळ. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. 27 वरती 2 पडणं 3 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ आणि शिल्लक या षटकामध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. चला फलंदाज थोडं लवकर येऊन थांबा. सर्कल पर्यंत जोपर्यंत फलंदाज येतोय तोपर्यंत आपण आतमध्ये यायला सुरुवात केली तर बरं होईल. अजून इथून 5 मॅच खेळवायचे आहेत. 27 वरती 2. 27 लॉस ऑफ 2 विकेट. जाखमाता देवी क्रिकेट संघ कबरगाणी आणि बाळमित्र क्रिकेट संघ लोकरवण दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. नाणेफेक केली जाणार आहे.
उमेश नवीन फलंदाज फलंदाजीसाठी आलाय. स्ट्राईक एंडवरती त्याला आपण बघताय. त्याच्यासाठी हा चेंडू शानदार पद्धतीने इनसाइड आउट करत असताना कव्हर ड्राईव्ह केलं चेंडूला आणि ड्राईव्ह करत असताना एक धाव सुद्धा धावून त्यानं पूर्ण केली आहे. सिंगल धाव्याने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. चांगली मॅच म्हणजे या मॅचमध्ये जणू काय असं भाकीत केलं जातं की धावा कितीही बनल्या कमी बनल्या जास्त बनल्या तरी सुद्धा त्याचा पाठलागाने बचाव बघायला मजा येईल. यावेळेला समोरच्या दिशेने स्टँडर्ड डिलिव्हर चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे अडवण्याचा प्रयत्न. ओ आदित्य चेंडूला गॅदर करत असताना बीट झाल्यात म्हणजे थोडे फंबल झालेत परंतु त्याच्या एफर्टला खरोखर टाळ्या वाजवणं गरजेचं आहे आणि त्याचं कौतुक करणं सुद्धा गरजेचं. कौतुक करणं गरजेचं. किती धाबा आल्या? 2 धाबा धावून कंप्लीट केल्या गेल्यात. 30 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय आणि आता क्षेत्ररक्षणाची सजावट थोडीशी बदलली जाते कारण 3 षटकं संपलीत. 30 धावा म्हणजे 10च्या सरासरीने धावा बनवल्या गेल्यात. नाणेफेकीचा कौल सुद्धा होतोय. कबरगडीने बॉलिंग घेतली आहे. लोकरवनला बॅटिंग करायची आहे. यानंतर होणारी ती मॅच असेल. वैभवच्या हातामध्ये शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली गेली आणि शेवटच्या चेंडूसाठी वैभव कशा प्रकारची गोलंदाजी करतोय हे पाहणं सुद्धा मजेशीर राहणार आहे. तुर्तास उमेश स्ट्राईक एंडवरती आहे. उमेश हा एक भरवशाचा फलंदाज आहे. उमेशवरती जी जबाबदारी आता दिली गेली आहे त्या जबाबदारीला उमेश कशा प्रकारे पार पाडतो किंवा या जबाबदारीतून कशा प्रकारे आपल्या संघाला सावरतो यावरती सर्वांच्या नजर आहेत. तुर्तास वैभव समोर उमेश चांगलं बॅटल रंगेल. पहिला चेंडू यावेळेला फुलटॉस आहे. त्याला स्विच हिट केलंय. क्षेत्ररक्षक तिथे कोणी नाही आणि त्यामुळे चेंडू जातोय सरळ पॉइंट सीमारेखा पार. चौकार. थँक्यू थँक्यू. क्या बात आहे. केवढी जास्त रनिंग. शंतनूने खरोखरच मध्येच एखादा चान्स भेटला आणि तिथून धावून पाणी पोचून पण आला. पुन्हा एकदा स्विच हिट काढण्याचा प्रयत्न. अजून एक शानदार स्ट्रोक. यावेळेला षटकार की चौकार. येस गॉन फॉर 6. कव्हर सीमारेखा पार स्विच हिटचा प्रयत्न करत असताना मारलेला हा षटकार. थँक्यू 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 डीजे. काय जबरदस्त बॅटिंग होतीये मैदानात. 40 वरती 2. 3.3 चेंडूचा खेळ झालाय. 3.2 माफ करा. अजूनही 3 चेंडूचा खेळाने शिल्लक. इथून वैभव वरती ज्या पद्धतीनं सुरुवातीच्या 2 चेंडूवरती हल्ला केलाय त्या हल्ल्याला बघता या मॅचला तितक्या सहजरीतीने घेऊन चालणार नाहीये. येणाऱ्या 3 चेंडूवरती आपला कंट्रोल दाखवावा लागणार आहे बॉलरला परंतु फलंदाजाला आपली ती नजाकत सुद्धा तितकीच चांगल्या रीतीने पेश करावी लागणार आहे. यावेळेला ऑन साइडला टार्गेट केलंय. टार्गेट करत असताना फाईन लेगला क्लिअर करत जातोय चेंडू सीमारेखा पार. चौकार. थँक्यू थँक्यू. नागोबा जितका नाही डुलत तेवढा उमेश इथं हालायला लागलाय. कधी ऑफ साईडला कधी ऑन साईडला जिकडे पाहिजे तिकडे मारतोय आणि धावा मात्र वसूलतोय. वैभवला टेन्शन आलंय. वैभव वरती दडपण आहे. स्लॉग ओव्हरमध्ये बॉलिंग करत असताना जे दडपण असतं ते दडपण काही वेगळं असतं आणि ते वेगळं दडपण त्या दडपणाखाली खेळ करत असताना वैभव पुन्हा एकदा परंतु यावेळेला चेंडू उंच हवेमध्ये समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड लॉंगच्या डोक्यावरून पाठवलाय सीमारेखा पार. षटकार. थँक्यू थँक्यू. धावफलकावरती दाबा या षटकारांशी जाऊन पोहोचल्यात. 50 वरती 50. अर्धशतक धावफलकावरती लगावलं जात आहे. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. आयुष सुद्धा मान हलून सांगते हो शेवटचा बॉल बाकी आहे. बघूयात उमेश या चेंडूला कशा पद्धतीने फिनिश करतात.
4-6 4-6. शेवटचा बॉल पहा, इनसाइड आउट. एक धाव कंप्लीट. दुसरा धावायचा प्रयत्न, दुसरे धाव घेत असताना विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जरूर गेला, परंतु जोपर्यंत चेंडू यष्टीवरती लावण्याचा प्रयत्न केला जाईल तोपर्यंत 2 धावावरती समाधान व्यक्त करत असताना मैदानाबाहेर जोडी ही सलामीची जोडी चालली, ही फलंदाजीची जोडी चालली आहे. ती फलंदाजीची जोडी चालत असताना धावफलक 52 वरती जाऊन पोहोचलं. 53चं लक्ष ठेवलं गेलंय. टीम काळभैरव क्रिकेट संघ कुडकी मसाळा श्रीवर्धन या संघासमोर. थँक्यू 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 डीजे. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. फलंदाज त्वरित पाठवा. कुडकी संघ आपण यस फलंदाज मैदानाच्या दिशेने आलेले आहेत. चला मॅचला सुरुवात होईल. खूप चांगली मॅच बघायला मिळणार आहे. कॉन्फिडन्स लेवल जर का दोन्ही संघाची बघितली तर त्या षटकांच्या अप्स अँड डाऊन मध्ये आपल्याला चांगली बघायला मिळाली होती. चला लेट्स प्ले. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. देऊयात दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आडव्या बॅटनं मोठा फटका प्रदर्शित करण्याचा प्रयत्न फलंदाज पंकजने केला आणि त्याच्यावरती उत्तर म्हणून जयकांतनं निर्धाव चेंडू हाताळलाय. मजा येणार आहे. प्रत्येक चेंडू गणिक मजा येईल तुम्हाला, प्रत्येक षटका गणिक मजा येईल. ज्या वेळेला आस्किंग रन रेट वर खाली होताना दिसेल त्यावेळेला सुद्धा मजा येताना दिसणार आहे. तुर्तास उजव्या स्टेच्या बाहेरचा चेंडू आतमध्ये येत असताना त्याला कट काढण्याचा प्रयत्न केला आणि कट करत असताना एक धाव धावून कंप्लीट केली. सिंगल धाव येताना दिसते आणि सिंगल धाव येत असताना धावफलकाचा श्रीगणेश सुद्धा झाला आहे. 5 चेंडूंचं एक षटक आहे म्हटल्यानंतर तुमची जी धावगती आहे किंवा तुमचं जे इक्वेशन आहे ते बॉलच्या बाजूने विचार करून तुम्हाला मोजावं लागणार आहे. म्हणजे तुमचा आस्किंग रन रेट प्रत्येक षटकागणिक मोजत असताना त्या बॉलची सुद्धा
तुम्हाला गणना केली जावी लागणार की किती बॉल मध्ये किती करायचे आहेत. उजष्टीच्या बाहेरचा चेंडू यावेळेला लॉब केला, ऑन साइडला चेंडू वेगाने निघून चाललाय इनफिल्डच्या डोक्यावरून सीमारेखा पार, चौकार. थँक्यू 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 थँक्यू. काय जबरदस्त फटका तिथे खेळला गेला, मारला गेला आणि मारत असताना चेंडू 4 धावा दाखवत असताना दिसला. आता 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा दापलकावरती आहेत म्हटल्यानंतर 2 चेंडूवरती अजून एकात किंवा 2 मोठे फटके तुम्हाला दाखवावे लागतील. एकाच जरी आला तरी सुद्धा थोडासा आधार मिळेल. बघूयात काय घडतंय. उजव्या यष्टीच्या बाहेरच्या चेंडूला लवकर बॅट फिरत असताना व्हेरी क्विक पोझिशनमध्ये आले आणि त्यानंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसते. श्री आई चंडिका देवी आंगले डिपेंडिंग चॅम्पियन संघ आहे आणि त्यामुळे त्या संघाला ते आपलं विजेतेपद, त्या मागील वर्षामध्ये मिळवलेले यश कायम ठेवण्यासाठी या धावांना बचावणं सर्वप्रथम गरजेचं असणार आहे. आणि त्या धावांचा बचाव कशा पद्धतीने केला, त्या ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलं, फेकी, ओ हो डायरेक्ट हिट झाला असता तर इथं कदाचित गडी बाद झाला असता. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचे दाबा 6, येणारे चेंडू शिल्लक आहेत 15 आणि 15 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 47. खूप चांगलं आयोजन, सगळ्यांना एकत्रित आणून तिडे गावातील या सर्व खेळाडूंनी, श्री बहिरी गावदेवी क्रिकेट संघ तिडे या संघाने खूप चांगला थाट, खूप चांगलं आयोजन या सर्व खेळाडूंसाठी घेऊन आलेले आहेत. आणि हे सर्व खेळाडू या खेळाचा आनंद लुटत असताना आयोजनामधील ज्या ज्या गोष्टी मागील वर्षी कमी पडल्या त्या गोष्टींना भरून काढण्याचा प्रयत्न, स्वतःला काहीसं वेगळ्या पद्धतीनं जगासमोर आणण्याचा प्रयत्न या तिडे संघाने केला आहे. पहिला चेंडू लेगस्टम्पच्या बाहेरचा आणि त्या चेंडूला लेफ्ट केलं फलंदाजानं, अतिरिक्त स्वरूपाचे धाव धावफलकामध्ये ॲड होईल. आता मागील षटकामध्ये काय झालं काय नाही झालं जर का त्याचा विचार करत बसले तर कदाचित हे धावफलक लांब राहील. तुम्हाला या मॅचला जिंकण्यासाठी या षटकामध्ये किमान नव्याने सुरुवात करत असताना 2 ते 3 मोठे प्रहार लागावे लागतील. आणि त्या मोठ्या फटक्यांची चर्चा चालू असताना लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये ट्रिपल झेल, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज अरविंद मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. पहिली विकेट आली आणि अनिकेतने ब्रेक थ्रू मिळवून दिला. खूप चांगला झेल लॉंग ऑफमध्ये टिपऱ्यामध्ये क्षेत्ररक्षकाला यश आलं. सात वरती 1 आणि त्यानंतर कटकाट्याचा प्रयत्न, शानदार स्ट्रोक, दमदार प्रहार, परंतु पॉईंटचा क्षेत्ररक्षक तितका चालाक क्षेत्ररक्षक खूप चांगल्या रीतीने फील्ड केलं चेंडूला आणि आडवेपर्यंत एकदा धावून मात्र कंप्लीट केले दोन्ही फलंदाजाने. पंकज मैदानाच्या आतमध्ये यावेळेला पायावरच्या चेंडूला पाठवलं, फाईन लेग यस, फाईन लेग, सीमारेखा पार, चौकार. थँक्यू डीजे. चौकार आला, 4 धावा आल्या आणि 4 धावाने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोचलं.
12 धावा धावपलिकावरती आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने चेंडूला खेळले. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. बघा प्रयत्न तर करतायत फलंदाज, आपल्या परीनं जो काही प्रयत्न होईल तो करतायत, परंतु सातत्याने आडव्या बॅटचा प्रयत्न करत असताना गोलंदाजीची जी काही लेंथ आहे किंवा लाईन आहे त्याला बघता त्या फटक्यांसाठी कदाचित ते योग्य चेंडू नसावेत. ऑन मेरिट जे फटके मारायचे होते त्याच्यामध्ये थोडंसं अपयश आलंय कुडकी संघाला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडूच्या गतीमध्ये परिवर्तन बघायला मिळालं आणि त्यानंतर फलंदाज थोडेसे हताश आहेत, निराश आहेत अरविंद, आणि तिथं एकाच धाव्यावरती त्यांना समाधान मानावं लागतंय. 2 षटकं संपलीत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धावपलकावरती आहेत. येणारे चेंडू आता शिल्लक आहेत 10. 10 चेंडूंमध्ये 39 धावांची गरज. थँक्यू डीजे. 14 धावा, 10-39 म्हणजे 3 ते 4च्या सरासरीने तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. जयच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. जयच्या हातामध्ये चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती खेळाय प्रहार, केलाय हल्ला, झालाय कल्ला, चेंडू गेला सीमारेखा पार. षटकार. थँक्यू डिझाय. काय जबरदस्त फटका लगावलाय. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू जात होता, त्याला खडे खडे खेळत असताना स्टँड अँड डिलिव्हर्ड केलाय. खेचलंय चेंडूला शरीरापासून लांबून. 6 धावाला. त्यानंतर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे अडवण्याचा प्रयत्न करेल, परंतु तो म्हणेल दर्शनीय स्ट्रोक. चौकाराने फिनिश केलं या चेंडूला आणि फिनिश करत असताना 2 चेंडूमध्ये 10 धावा वसुल्यात. काय जबरदस्त बॅटिंग होतीये. थँक्यू डीजे. 24 धावा धावपलिकावरती येत असताना आता 2 चेंडूमध्ये 10 धावा येताना आपण पाहिलं तर आता 3 चेंडूमध्ये कशा पद्धतीने धावा केल्या जातील किंवा गोलंदाजाला काय सांगितलं जातंय, कशा पद्धतीने तो गोलंदाजी करतोय हे बघितलं जाणार आहे. अरविंदच्या बॅटमधून हे फटके येत आहेत आणि अरविंद मगाशी का हताश होता, ज्या वेळेला फटका प्रॉपर बॅटवरती नाही आला त्याचं उत्तर आपल्याला या 2 फटक्याने मिळाले. बघूयात नेक्स्ट बॉलवरती काय घडतंय. जय समोर अरविंद. उजव्या जास्तच बाहेर जाणारा चेंडू वळत असताना पंच आमच्याकडे सांगतात की हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ॲड होईल. एक्स्ट्राच्या रूपाने येणारी ही धाव आहे. आपण पाहतात श्री बहिरीजन्नी गावदेवी चषक दुसरं पर्व. या दुसऱ्या पर्वामध्ये खूप चांगल्या मॅचेस आजच्या दिवसभरामध्ये जसं काल बाकीत केलं होतं तशा आपल्याला बघायला मिळाल्या. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं, परंतु गोलंदाजाच्या पायाला लागून चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरमध्ये गेला. तिथं चेंडू होता, क्षेत्ररक्षक होता, त्याने फील्ड केलाय. तोपर्यंत एकदा बेताना दिसते. निर्णायक आहेत येणारे 2 चेंडू. येणाऱ्या 2 चेंडूवरती जर का कोणते मोठे प्रहार झाले नाहीत तर थोडासा वर चष्मा राहील आंगले संघाचा, परंतु जर का 2 मोठे फटके आले तर आंगले संघाला सुद्धा विचार करावा लागेल. अशी काहीशी बॅटिंग इथं बघायला मिळू शकते. बघूयात काय घडतंय. वेट केला चेंडूचा. वेट करत असताना चेंडू डेप्थ होत असताना यष्टरक्षकाच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉलची सांगता होतीये. सगळं काही चांगलं चालू असताना या तिसऱ्या षटकामध्ये अशा प्रकारचा काहीसा डॉट जो सामन्याला अंगलेच्या बाजूने झुकवतोय की काय असं वाटायला लागले. शेवटचा अंतिम चेंडू. हो, लांबून खेचण्याचा प्रयत्न, लपेटण्याचा प्रयत्न, स्लॉक करायचं होतं चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, त्याने चेंडूला अडवलं. ओ, विकेट सॅक्रिफाईस केली जाते की काय. येस, इथं विकेट सॅक्रिफाईस म्हणजे विकेट येताना दिसते. फलंदाज पंकज बाद. थँक्यू डीजे. 27 वरती 2. 27 वरती 2. आता 5 चेंडू आणि 26 धावांची गरज. 5-26.
थँक्यू 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 डीजे. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन कोण येतोय? मिस्टर प्रणय. प्रमोद प्रमोद आलाय. प्रमोद नाही, प्रमोद बॅटिंगला आलाय. बॉलिंग मार्कवरती प्रणय आलाय. ओहो, समोरच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये. उंच आहे की लांब? ओ, लांबच लांब. षटकार. थँक्यू 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 डीजे. समोरच्या दिशेने मारलेला चेंडू 6 धावांसाठी गेला. षटकार आता 4 मध्ये 20. मॅचला मजा येणार आहे. 4 मध्ये 20 म्हटल्यानंतर मॅच मध्ये रंगत कायम आहे. इथून 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले तर अजून मजा येईल. आणि ती मजा बघण्यासाठी तर आम्ही आहोत. पायावरचा चेंडू. पायावरच्या चेंडूला सहजासहजी कोण सोडत नाही. तसं आम्ही मॅचला पण नाही सोडणार आहोत. चेंडू गेला सीमारे का पार. षटकार. 3-3-14. दैना बरोबर. बरोबर विपुल. गाणं व्यक्ती योग्य लावलंय. आता कोणाची दैना कशी होणार? येणाऱ्या 3 चेंडूवरती कळणार. तुर्तास हा चेंडू निर्णय काय? 3 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. अगदी क्लोज मॅच आहे. व्हेरी क्लोज. इतकी क्लोज की ही मॅच चालू असताना एखाद्याला तुम्ही चिमटा काढला तरी सुद्धा कळणार नाही. तरी सुद्धा कळणार नाही. इतकी मॅच आता क्लोज झाली आहे. आणि सगळेजण तितक्या आत्मीयतेनं या मॅचला बघतायत सुद्धा. दोन बाजूला दोघांचे डगआउट आहेत. एक तिकडे बाकडं पॉइंट म्हणजे गलीच्या दिशेनं एकाचा डगआउट, तर एकाचा डगआउट आपण लॉंग ऑफच्या दिशेला बघतोय. आणि आता मगाशी काहीशी अशी स्थिती आपण बघितली होती. कोणवले आणि टाकवले खेळत होती तेव्हा. आणि कोणवले आणि टाकवले खेळत असताना एक चेंडूवरती काहीतरी चौकार का षटकाराची अपेक्षा होती, तेव्हा षटकार आला होता. बघूया तुर्तास काय होणार आहे. 3 चेंडू आणि 14 धावांची गरज असताना प्रणय समोर. हो, आता बॉलर वरती प्रेशर. दडपण दडपण. आता 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. दडपण दोघांवरती आहे. मोठा फटका. पुन्हा एक डाव्या पाटे खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडू लाडवण्याचा प्रयत्न केला जातो. फेकी झाली आहे. फेकी झाली आहे. नेकी नाहीये की आहे. 1-2 धावा कंप्लीट. सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचलाय. आता फक्त षटकार वाचवायचे. मजा येणार आहे या मॅचला. फलंदाज अरविंदने जी काही बॅटिंग केली आहे ती फक्त बॅटिंग नाहीये. इथून जर सामना जिंकला तर इथून पुढच्या संघांना इंडिकेशन आहे की मी येतोय, तुम्ही थांबा. आणि जर काही 2 षटकार नाही आले तर मात्र घोर निराशा जरूर येईल. परंतु आतापर्यंत जी काही मॅच रंगली आहे त्या मॅचला बघत असताना सर्वांना खूप सारा आनंद मिळाला या मॅच मधून. चांगली मॅच. रफ अँड टफ मॅच. टफ फाईट मॅच. मागच्या मॅच पासून सुरुवात झाली आणि ही मॅच त्याच्या पावलावरती पाऊल ठेवणारी राहिली आहे. मोठा फटका. चेंडू उंच हवेमध्ये फसलाय की गेलाय? उंची, अंतर. ओ, इट्स व्हेरी क्लोज. आता कसं माहिती आहे का? बॉल आडला की नाही आडला, काय चेंडू आडलाय की नाही बघितलं जाणार. येस, पंचांनी तिसऱ्या पंचांना रुको जरा सबर करो. पंचांनी थर्ड सांगितलं आहे, बघितलं जाणार आहे. दूध का दूध, पाणी का पाणी जरूर होगा, मजा आएगा. आता नियतीला सुद्धा तेच पाहिजे होतं. सेलिब्रेशन कोण करणार त्याच्या अगोदर एक प्रश्नचिन्ह उभा केला. चेंडू बाहेर गेलाय की नाही याचा बघूयात काय घडलंय. चला बाकीच्यानी बाहेर या तिथून. चला 12th मॅन बाबू त्या सगळ्यांना बाजूला काढा. 12th मॅन सगळ्यांनी मागे या तुम्ही. कदाचित डिसिजन देण्यासाठी आमचे अंपायर्स आहेत, त्यामुळे 12th मॅनला
बघा तिसरे पंच ज्यावेळेला चेक करतात त्यावेळेला कोणत्याही 12th मॅनला परमिशन नसते आणि नाही बघितलं जात. जे थर्ड अंपायर देतील तो मान्य करावा लागणार आहे आणि तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. बघा ऑन स्क्रीन दाखवलं जाणार आहे, तुम्ही चेक करा सगळ्यांनी. बघा आणि कशा पद्धतीनं या झेलसाठी दोन्ही क्षेत्ररक्षक आले. बघा ज्यावेळेला ज्याने चेंडू अडवला त्याचा पाय कुठे होता, तो पाय कुठून आलाय. बघा एक पाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि त्यानंतर येस उडी मारली आहे म्हणजेच येस इट्स अ गॉन फॉर 6 शेरन. बघा पण कुडकी संघ आपल्याला एक मिनिट कुडकी संघ तुम्हाला पुन्हा एकदा एक गोष्ट सांगतो, आमचे सगळे अंपायर्स वगैरे ते पूर्णपणे न्यूट्रल आहेत. आपण ज्या पद्धतीने इथं आलात आणि ज्या पद्धतीने बघण्याचा प्रयत्न केलात हा डिसिप्लिनचा पार्ट आहे. तुम्ही इतक्या डगआउट सोडून इथं येणं गरजेचं नव्हतं. सो या खेळातला डिसिप्लिन समजत असताना आपण आपल्या जागेवरती गेलात तर बरं होईल. चला एका चेंडूचा खेळ ना शिल्लक आणि एका चेंडूचा खेळ शिल्लक असताना धावांची गरज किती 5. आता समीर इथे येऊन जाऊन एक गोष्ट राहिली आहे. अरविंद ज्या फ्लोमध्ये बॅटिंग करत होता ना त्या फ्लोला कुठेतरी एक स्टॉप सुद्धा आलाय. आता तो स्टॉप पाऊसवाला आहे की फुल स्टॉप वाला आहे. फुल स्टॉप म्हणजे मॅचचा एंड असतो. पाऊस म्हणजे जिथे थांबला ते तिथून चालू होतो. यस पंचाने षटकार दिलाय. आता तो पाऊस आहे की स्टॉप आहे बघितलं जाणार आहे. यस आणि तो निर्णय आपल्यापर्यंत आल्यानंतर आता एक चेंडू आणि 5 धावांची गरज. काय जबरदस्त बॅटिंग आहे. सामना कोणी जिंको पण कुडकी संघाच्या अरविंदने जी फाईट दिली आहे आणि त्याच्या समोर जो काही खेळ गोलंदाजाचा राहिलाय त्याला बघताना हा इंटरेस्ट आता सगळ्यांचा वाढलाय. कोणाच्या बाजूने सामना झुकेल. लेट्स प्ले 1-5 5-1 काय घडेल या मॅच मध्ये. येस चेंडू हवेमध्ये नाही अंतर. ओ व्हॉट अ स्टॉप. नक्की चेंडू कुठे गेला कसा गेला. आता सगळं काही ठीक आहे परंतु आमचं त्या लाल ड्रेसिंग मध्ये असणाऱ्या पंचांकडे लक्ष आहे. तिसऱ्या पंचांना पुन्हा एकदा आमंत्रित केलं जाणार आहे. रिव्ह्यू रेफर केला गेलाय. अडलाय की अजून काय घडलाय बघणार आहोत. येस तिसरे पंच पुन्हा एकदा बिझी. एक चेंडू 5 धावांची गरज असताना अरविंदची मेहनत मोठी की त्याच्या समोर गोलंदाज प्रणयनं टाकलेला तो चेंडू. बोटा बघूयात नक्की काय घडलंय. जबरदस्त मॅच रंगली आहे. मॅच अशी काही रंगली आहे की रंगताना दोन्ही संघांची मात्र येस आणि अखेरकार निर्णय आलाय. खूप चांगला स्टॉप मुख्य स्क्रीनवरती तुम्हाला दाखवलं सुद्धा जाईल कशा पद्धतीनं शेवटच्या क्षणापर्यंत वेट केलं आणि खरोखर या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं की नक्की अजून काय. येस इट्स स्टॉप. चेंडूला अडवलं आणि कौतुक कोणाचं माहिती आहे का कुडकी संघाचं. त्याने टाळ्या वाजून त्याचं कौतुक केलं त्या चेंडूला स्टॉप करत असताना. परंतु जसं कुडकी संघाने त्यांचं कौतुक केलं तसं आंगले संघाला विनंती आपण सुद्धा टाळ्या वाजवा अरविंदच्या खेळीसाठी. काय जबरदस्त बॅटिंग केली होती. जबरदस्त बॅटिंग आणि अखेरकार हा सामना फिनिश होत असताना श्री आई चंडिका देवी आंगले संघ विजय संपादन करत असताना दिसलाय.
थँक्यू 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 डीजे.